सर्वांना नमस्कार. एम ए इतिहास भाग 2 सत्र 3 साठी आयोजित केलेल्या या संपर्क सत्रामध्ये आज 20व्या शतकातील जग 1900 ते 1950 या विषयाच्या संदर्भात हे संपर्क सत्र आपण आज आयोजित केलेलं आहे. या संपर्क सत्रामध्ये आपण त्या पेपरचा एक आढावा घेणार आहोत आणि काही तुमचे प्रश्न असतील त्या संदर्भातले तर त्याची आपण इथे चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपला जो सिलेबस आहे ते थोडं तुम्हाला मी दाखवतो. हा आपला दिसतोय स्क्रीन शेअरिंग केलेलं. हा आपला सिलेबस आहे. तर या सिलेबस मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसतो ना सिलेबस? काय छोटा दिसतो वगैरे असं काय होतं? दिसतोय सर व्यवस्थित. हा, व्यवस्थित दिसतो ना? ठीक आहे. तर या सिलेबस मध्ये तुम्हाला 20व्या शतकातील जग असं याचं नाव आहे मराठीमध्ये आपण दिलेलं आणि त्याचं इंग्लिशमध्ये टायटल आहे 20th सेंचुरी वर्ल्ड 1900 ते 1950. तर हा काळ जो आहे 1900 ते 1950 हा आपण ज्यावेळी 20व्या शतकात पदार्पण केलो त्यावेळी जी सुरुवातीच्या काळात त्याच्यातल्या दोन महत्वपूर्ण घटना ज्या आहेत या एक पहिल्या 50 वर्षामध्ये त्या दोन महत्वपूर्ण घटना होत्या की एक पहिलं महायुद्ध आणि एक दुसरं महायुद्ध. या दोन्ही घटना 20व्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धात आपण त्याला म्हणतो. मराठीमध्ये आपण शब्द वापरतो 1950च्या आधीचा काळ असेल तर त्याला आपण म्हणतो की 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आणि 1950च्या नंतरचा असेल तर त्याला आपण म्हणतो 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. तर आपण हे जे पाहतोय की 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला दोन महत्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या जगाच्या इतिहासात घडलेल्या होत्या. त्यातली एक गोष्ट होती की पहिलं महायुद्ध आणि दुसरी गोष्ट होती ते दुसरं महायुद्ध. आणि मग त्याच्याशी संबंधित ज्या सगळ्या घटनाक्रम घडला किंवा त्याच्या परिणाम स्वरूप ज्या गोष्टी घडल्या त्यांनी नंतर 20व्या शतकाच्या उत्तरार्धावर मोठ्या प्रमाणात परिणाम करून आणला. तर त्यामुळे आपल्याला 19व्या शतकातलं जो पूर्वार्ध आहे 1900 ते 1950 या भागातल्या घटनाक्रमाचा आढावा घेणं आवश्यक होतं. ठीक आहे. तर त्यामुळं आपण आता कोर्सच्याकडे वळू. कोर्समध्ये त्यांनी पहिल्यांदा कोर्सचा उद्देश जो आहे तो थोडक्यात इथं सांगितलेला आहे तो आपण एकदा पाहूया. ते म्हणतात की द 20th सेंचुरी हॅज बीन अ टाइम ऑफ अपहेव्हल अँड व्हेरी रॅपिड चेंजेस. म्हणजे 20व्या शतक हे अत्यंत खूप घडामोडींचं उथापालट होणार आणि अत्यंत तीव्र अशा बदलांचा काळ होता. झटपट होणाऱ्या जलद होणाऱ्या बदलांचा हा काळ होता. द कोर्स takes the world as a unit of analysis and seeks a help student to understand how world evolved in the first half of 20th century. म्हणजे याचा अर्थ असं म्हणजे की आपण एक जगाचा संपूर्ण जगाचा म्हणून आपण हा अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करत असताना ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की हे संपूर्ण जग 20व्या शतकाच्या सुरुवातीला कशा पद्धतीनं बदललं आणि ते कशा पद्धतीनं इव्हॉल्व्ह झालं म्हणजे उत्क्रांत झालं जग कशा पद्धतीने याच्यातून. तर त्या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आपल्याला या कोर्समधनं घ्यायची आहे. इट इंट्रोड्यूस द स्टुडंट्स
It introduced the student the major concepts, ideas, and events which created the modern world so that they will be able to place historical events in a larger context. म्हणजे याच्यात काय केलंय की 20व्या शतकाच्या सगळ्या जगाच्या संदर्भातल्या ज्या काही महत्वाच्या संकल्पना असतील, त्या काळात निर्माण झालेले विचार असतील किंवा त्यातल्या ज्या काही घटना असतील, हं, तर त्या ज्या आहेत त्या आधुनिक जगाच्या संदर्भानं त्याचा जो या सगळ्या ज्या घटना घडल्या किंवा संकल्पना उदयाला आल्या किंवा विचार उदयाला आले, तर त्याला ऐतिहासिक कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणजे ऐतिहासिक परिक्षेपामध्ये त्याला पाहण्याचा प्रयत्न विद्यार्थ्याला या घटनासमोर करता येईल अशा पद्धतीने त्यांनी त्याची मांडणी केली. म्हणजे कसं, तर राष्ट्रवादाचा उदय झाला तर त्याचा जगावर काय परिणाम झाला, साम्राज्यवादाच्या उदयामुळे जगावर काय परिणाम झाला, साम्राज्यवाद हा कसा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत कसा ठरला, हा फाशिस्ट म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तींचा जो युरोपमध्ये उदय झाला तो कसा दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरला. अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे घडल्या होत्या, त्यांचा त्यावेळच्या जगावर काय परिणाम झाला आणि नंतरच्या काळात त्याचा काय प्रभाव या जगावर राहिला, याचा सगळा तुम्हाला एक अंदाज यावा, तुम्हाला तुमची समज डेव्हलप व्हावी म्हणून हा कोर्स तसा बनवलेला आहे. तर आपण सिलेबस कडे वळूया. सिलेबस मध्ये आपलं पहिलं मॉड्यूल आहे, पहिलं युनिट जे आहे ते आहे लिगेसी ऑफ 19th सेंचुरी. लिगेसी म्हणजे वारसा. हा, लिगेसी म्हणजे 19व्या शतकाचा वारसा. हं. आता तुम्ही ज्यावेळी आपण इतिहासाचा अभ्यास करतो तर त्यावेळी जगामध्ये काही काळ जे असतात, म्हणजे भारताच्या संदर्भात आपण विचार केला तर भारतामध्ये 18वं शतक जे आहे ते महत्वाचं मानलं जातं इतिहासाच्या दृष्टीने. त्यावेळी काय आहे की त्यावेळी खूप बदल होत होते, म्हणजे मुघल साम्राज्य लयाला जात होतं, मराठा सत्तेची शक्ती वाढत होती सुरुवातीच्या काळात, पहिल्या उत्तरार्धामध्ये, पूर्वार्धामध्ये, 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये, आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ब्रिटिशांची सत्तेची वाढ होत होती. आणि या काळामध्ये नव्या पद्धतीच्या संस्था उदयाला येत होत्या, नव्या पद्धतीची राज्य पद्धती उदयाला येते. अशा एक काळ भारताच्या इतिहासात हा 18व्या शतक होता. अशाच पद्धतीने जेव्हा आपण जगाच्या इतिहासाच्या संदर्भात बघतो त्यावेळी 19वं शतक हे खूप म्हणजे भविष्यातल्या, म्हणजे 19व्या शतकानंतरचा जो जग आहे किंवा आजचा जे जग आहे याच्यावर मोठा प्रभाव टाकणारं शतक होतं. 19व्या शतक हे अत्यंत प्रभाव टाकणारं शतक होतं. आपण ज्या ज्या गोष्टींची आता बेसिकली चर्चा करतोय, म्हणजे ज्या ज्या विचारांची आपण चर्चा करतोय, म्हणजे तुम्हाला आता मी एक एक नावं सांगत गेलो ना तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आपण समजा उदारमतवाद म्हणत असू, आपण भांडवलशाहीवाद म्हणत असू, आपण साम्यवाद म्हणत असू, आपण समाजवाद म्हणत असू, आपण म्हणू लोकशाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, संसदीय लोकशाही म्हणू, आपण म्हणू समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य म्हणू. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात 20व्या शतकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विचारमंथन झालं. त्या सगळ्या विचारधारा, ते जे सगळ्या संकल्पना होत्या त्याच्या आधारावर क्रांत्या वेगवेगळ्या देशामध्ये, युरोपात, आशियात घडून आल्या. त्यामुळं हे 20वं शतक आहे ना, हे अत्यंत उथापालट असलेलं आणि नंतरच्या काळावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम करणारं शतक होतं, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्या अनुषंगानं आपल्याला या 19व्या शतकाबद्दल म्हणतो, 19व्या शतकामध्ये जे काही महत्वाचे बदल घडले त्याचा आपल्याला एक आढावा आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून, या धड्याच्या माध्यमातून घ्यायचा आहे. कारण 19व्या शतकातले ज्या घटना घडल्या, जे विचार उदयाला आले, हा, त्याचा परिणाम हा 20व्या शतकातल्या जगावर झाला, आणि 20व्या शतकातल्या ज्या गोष्टी घडल्या त्याचा परिणाम म्हणजे आपल्या आजच्या जीवनावर होत आला आहे. त्यामुळं 19व्या शतकाचा अभ्यास देखील, ज्यावेळी आपण 20व्या शतकाचा अभ्यास करतोय त्यावेळी 19व्या शतकाचा अभ्यास करणे देखील आवश्यक ठरतं. तर या मॉड्यूलमध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की 19व्या शतक हे अनेक विचारांचं
उदयाचा काळ होता, तर याच काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. हा, म्हणजे राष्ट्रवादाचा उदय अर्थाने काय, की युरोपमध्ये युरोपमध्ये आपल्याला असं दिसतं की पश्चिम युरोप आहे, म्हणजे इंग्लंड, फ्रान्स, हे जे देश आहेत इथं खूप आधी राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला दिसतो. राष्ट्रीय भावना जी असते लोकांच्या मध्ये ती निर्माण झालेली दिसते. राष्ट्राचे जे प्रतीक असतात त्याच्या संदर्भातल्या जाणीवा निर्माण झालेल्या दिसतात. पण जी नंतर म्हणजे युरोपच्या पूर्वेकडचे देश आहेत, म्हणजे या फ्रान्स पासून पूर्वेकडचे देश, म्हणजे जर्मनी असेल, इटली असेल, हा, तर या देशामध्ये किंवा ऑस्ट्रिया असेल, पोलंड असेल, तर या देशामध्ये नंतरच्या काळात राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली आपल्याला दिसते. या सर्व देशांमध्ये राजेशाही होती. इंग्लंडमधली राजेशाही जी आहे तिने लोकांच्या मतांचा आदर करत, हा, किंवा त्यांच्याशी जुळून घेत पार्लमेंटरी व्यवस्था निर्माण झाल्यामुळं तिथं राष्ट्रीय भावना लवकर निर्माण झाली. आणि लोकांचं सामूहिकता, राष्ट्रीय भावनेचं म्हणजे राष्ट्रीय भावना ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी एक सामूहिकता त्याच्यामध्ये अंतर्भूत असते. म्हणजे आपण एकाच भूभागाचे नागरिक आहोत, आपण एकसारखी भाषा बोलतो, आपण साधारणपणे एकसारखे राहतो, वेशभूषा आपली एकसारखी आहे. अशा काही गोष्टी या राष्ट्राच्या संदर्भात गृहीत धरलेल्या असतात. हा, आणि मग आधुनिक काळामध्ये ज्यावेळी राष्ट्राची भावना ही विकसित होण्यास सुरुवात केली, त्यावेळी एक राष्ट्र ते एक प्रकारच्या राजकीय नियंत्रणामध्ये असावं, तिथं एक प्रकारची राजकीय व्यवस्था असावी, तिथं एक प्रकारचे जकात असेल ना, टॅक्स जे घेतात, कर व्यवस्था आणि जकात व्यवस्था ती एकसारखी असावी, असे देखील मतं जी आहेत ती येणार नंतरच्या काळात सुरू झाली. त्याचं कारण हे होतं की व्यापार, जे जसं आपण मध्ये पण आधी पण तुम्ही शिकला असाल की युरोपमध्ये 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि 19व्या शतकात औद्योगिक क्रांती खूप विकसित झाली. आणि औद्योगिक क्रांती विकसित झाल्यामुळं व्यापार, उद्योग हा जो सगळा भाग आहे तो देखील मोठ्या प्रमाणात वाढला. आणि व्यापारी असतील, उद्योजक असतील, हे खूप शक्तिशाली झाले. यांचा जो वर्ग आहे तो खूप प्रभावशाली झाला. आणि या वर्गाचं मत होतं की ते युरोपमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये पण व्यापार करायचे. तर त्यामुळे त्यांचं असायचं की आता एकाच देशामध्ये 10 पद्धतीच्या कर प्रणाली असायच्या, आणि मग ते परत दुसऱ्या देशात जायचं तिथं आणि 10 पद्धतीच्या कर प्रणाली असायच्या. तर त्यामुळे त्यांच्या दृष्टीने सोयीचं काय असायचं की एका देशामध्ये साधारण एक पद्धतीचं असेल तर तिथं टॅक्स देऊन पुढच्या देशामधनं जाता येत होतं. तर अशा या ज्या प्रभावशाली गटांच्या ज्या आवश्यकता होत्या त्याचा देखील राष्ट्रवादाच्या उदयाला हातभार लागला. तर तुम्ही जर तुमच्यापैकी जे लोक टीवायला असतील, टीवायला पण हा पेपर होता, नाही बहुतेक तुमच्या बॅचला नसावा, तर टीवायला पण राष्ट्रवादाचं उदय नावाचं एक घटक आहे. तर त्यामध्ये देखील ही खूप सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर हे राष्ट्रवादाचं उदयाचं परिणाम काय झाला, की म्हणजे राष्ट्रवाद हा लोकांच्या दृष्टीनं अत्यंत एक पॉझिटिव्हली सुरुवातीला याला लोकांनी घेतलेलं होतं. म्हणजे समाजाच्या तळागाळातली लोक जी असली किंवा मध्यम वर्गातली लोक जी होती ती राष्ट्रवादाच्या संदर्भात पुढाकार घेणारी लोक होती. जी हा, बोला प्रसाद, बोला. सर रेकॉर्डिंग टाकताय ना तुम्ही याचं? रेकॉर्डिंग आता ते अपलोडिंगला टाकलंय मी, झालं की टाकलं. नाही मग एकच सर, मला आता मी एक 10-15 मिनिट काढली होती, मला तासावर जायचंय, मला जॉईन करणार नाही, आता सोडतोय तर. बरं बरं, ठीक आहे. कालचं रेकॉर्डिंग अजून टाकलेलं नाही सर तुम्ही? अहो, सगळ्या गोष्टी एकदम होत नाही. मी सकाळी पण लेक्चर देतो, संध्याकाळी पण लेक्चर देतो. हा चालतं, ठीक आहे सर, चालतं. तर जे राष्ट्रवादाचा जो उदय आहे तो लोकांनी अत्यंत पॉझिटिव्हली या गोष्टी केलेल्या होत्या. आणि ते एक मुक्तीचा मार्गाच्या पद्धतीने त्याच्याकडं बघत होते. तसे तुम्ही भारताच्या राष्ट्रवादाच्या संदर्भात पण पाहिलं ना की राष्ट्रवादाचा उदय हा आपल्याला आणखी म्हणजे ब्रिटिश विरोधात
आपण तो राष्ट्रवाद जन्माला आला. म्हणजे आपल्याला ब्रिटिशांना भारतात ब्रिटिशांपासून मुक्ती मिळवायची आहे. स्वतःच म्हणजे लोकशाही पद्धतीने स्वतःचं राज्य चालवायचं आहे. या दृष्टिकोनातून आपल्याकडे राष्ट्रवादाचा उदय झालेला आपल्याला दिसतो. तर अशा अनेक पद्धतीच्या म्हणजे राष्ट्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या इश्यूजच्या भोवती लोकांचं मोबिलायझेशन झालं. मोबिलायझेशन म्हणजे ते संघटित झाले आणि राष्ट्रीय भावना तर त्याच्यामध्ये वाढ झाली. आता राष्ट्रीय भावनाच्या वाढीमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट होती की 19व्या शतकामध्ये आपल्याला असं दिसतंय की छपाई कला जी असते छापण्याची म्हणजे एखादं पॉम्पलेट छापायचं असेल, एखादं पुस्तक छापायचं असेल, तर त्या कलेचा देखील विकास, तंत्रज्ञान देखील विकसित झालं होतं. त्यामुळे काय झालंय की एकाच वेळी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांना आपले विचार सांगणं सोपं झालं. हा म्हणजे आधी म्हणजे आता मी समजा सगळ्यांना तोंडी सांगणार आहे. आता तुम्हाला सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे तर मला ऑनलाईन लेक्चरचं माध्यम माझ्याकडे उपलब्ध आहे. पण मग मला प्रत्येकाकडे जाऊन तुम्हाला माझ्या विचारांच्याशी कन्व्हिन्स करायचं असेल, माझे विचार पटवून द्यायचे असतील तुम्हाला, तर मला एकट्याला ते शक्य नाही. पण ज्यावेळी समजा मी एखादं मासिक प्रत्येक महिन्याला काढत असेल किंवा एखादं 15 दिवसाला एक नियतकालिक काढत असेल किंवा 15 दिवसाला साधारण एक पान भरून नोट प्रकाशित करून पोस्टाद्वारे प्रत्येकाला पाठवत असेल तर त्या माध्यमातून मी माझे विचार जे आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचू शकत होतो. त्यामुळे ज्यावेळी वृत्तपत्रांचा या नियतकालिकांचा छपाई छपाई कलेचा विकास झाल्यामुळं ज्यावेळी प्रसार वाढला तर त्याचा देखील परिणाम या राष्ट्रवादाच्या उदयावर झाला. आणि तुम्ही आता हे परत आपल्याला गोष्टी लक्षात याव्यात म्हणून मी तुम्हाला परत परत भारतातले उदाहरण देतो. ते समजा भारतातलं जे आहे ते साधारण 20व्या शतकातले आहेत तरी मी ते उदाहरण देतोय. म्हणजे टिळकांनी काय केलं की इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन म्हणजे इंग्लिश आणि एक मराठी असं केसरी आणि मराठा असे दोन वृत्तपत्र त्यांनी सुरू केले आणि त्यातून आपले विचार ते पोचवायला सुरू करत होते. इव्हन म्हणजे वेगवेगळे राष्ट्रवादी विचार असतील किंवा समाज सुधारणांचे विचार असतील म्हणजे महात्मा फुले देखील पुस्तिका काढून आपले विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी पण पेपर चालवायचे. तर हे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या मध्ये छपाई कलेच्या माध्यमातून राष्ट्रवादाचा प्रसार जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो. आणि त्याचा परिणाम होऊन आपल्याला असं दिसतं की युरोपमध्ये फ्रान्स, इटली आणि जर्मनी या 3 देशांमध्ये राष्ट्रवादी चळवळी झाल्या. म्हणजे बऱ्याच देशांमध्ये ते झालं. म्हणजे हे फ्रान्समध्ये घडलं, इटलीमध्ये आणि जर्मनीमध्ये तर घडलं. पण ऑस्ट्रेलियामध्ये घडलं, नेदरलँडमध्ये घडलं, डेन्मार्कमध्ये घडलं. त्याच्यानंतर हे या गोष्टी ज्या आहेत त्या पोलंडमध्ये झाल्या. हा तर तो पूर्ण युरोपमध्ये अशी राष्ट्रवादाची एक मोठी लाट या काळात निर्माण झाली होती. आणि त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण युरोपवर होताना आपल्याला दिसत होता. काय होतं? उपलब्ध नाही म्हणतो. त्याच ते चालू आहे ना. तुम्ही आला नाही आज. काल तुम्ही ती गाडीवर होती त्यामुळे शिक्का शिक्का शिंदे मामा असतात तुमच्याकडे. तर राष्ट्रवादाचा जो प्रभाव हा वाढला होता आणि ही एक लाट आल्यासारखं संपूर्ण युरोपमध्ये घडत होतं. हा म्हणजे तुम्ही आता बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील तुम्हाला जर आठवत असेल. जोसेफ मॅगझिनीचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. त्याच्यानंतर तुम्ही फ्रेंच रिव्होल्युशन बद्दल ऐकलेलं असणार. तुम्ही कधीतरी पॅरिस कम्युन बद्दल ऐकलं असेल. हा तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत नेपोलियन बद्दल तुम्ही ऐकलं असेल. हं? तर हा जो सगळा ही जी सगळी नावं तुम्हाला सांगतोय ना तर या सगळ्या गोष्टींचा युरोपच्या 19व्या शतकातल्या इतिहासाशी संबंध आहे. हा फ्रान्समध्ये आपल्याला माहिती आहे की 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर फ्रान्समध्ये 16वा लुई जो होता त्याची सत्ता उलथून टाकण्यात आली आणि इथं आपल्याला असं दिसतंय की
लोकांनी लोकशाही पद्धतीचं राज्य स्थापन करण्याचं चालवण्याचा प्रयत्न केला. शिंदे मामा तिथे समोरच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात, हा समोरच्या बाजूला त्यांच्याकडून घ्या. तर ती त्या पद्धतीने लोकशाही सरकार स्थापन म्हणजे प्रजासत्ताक, त्याचं नाव होतं की फर्स्ट रिपब्लिक होतं. हा, तर त्या पद्धतीची सत्ता त्यांनी स्थापन करणे, प्रजासत्ताक स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आता हे लोकशाहीमध्ये म्हणजे राष्ट्रवादाचं एक अजून एक गुणधर्म हा असतो की हा बऱ्याचदा याच्यातला जो कंटेंट असतो तो लोकशाहीवादी असतो. लोकांच्या हाती सत्ता असावी आणि लोकांसाठी ती चालवावी असा त्याचा मागचा विचार देखील त्यामध्ये एकदा अस्तित्वात असतो. तर ती गोष्ट आपल्याला फ्रेंच राजक्रांतीमध्ये दिसते. आणि नंतरच्या काळात नेपोलियनच्या काळात फ्रेंच लोकांची एकजूट झाली आणि त्यातनं मग फ्रान्सनं आपल्या सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित करण्यातून इतरांच्यावर आक्रमण केली आणि त्यातनं नंतर पुढे जाऊन फ्रान्सचा पराभव झाला. नंतर फ्रान्सवर दुसऱ्या देशांनी पुन्हा बंधनं आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही म्हण माहित आहे की नाही मला माहित नाही की असं म्हटलं जातं की युरोपमध्ये फ्रान्स जरी शिंकला जरी, हा म्हणजे फ्रान्सला शिंका जरी आल्या तरी संपूर्ण युरोपला सर्दी होते असं म्हटलं जायचं. म्हणजे फ्रान्स इतकं युरोपच्या म्हणजे युरोपमध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आला होता या फ्रेंच रिव्होल्युशन नंतर. हा, तर इतकं गोष्टी घडत होत्या. तर फ्रान्समध्ये आपल्याला असं दिसतं की राष्ट्रवादाच्या भावनेचा मोठ्या प्रमाणात उदय झाला होता आणि फ्रान्सचं राष्ट्रवादी भावना ही पूर्णपणे लोकशाहीवादी समतावादी असल्याचं आपल्याला दिसते. मग नंतरच्या काळात नेपोलियन बरोबर युद्ध झाल्यानंतर इतर देशांनी फ्रान्सला मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सचा भूप्रदेश ताब्यात घेतला. तर अशा पद्धतीनं फ्रान्सची शक्तीविहीन करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता. त्यातून पुढे असं झालं की फ्रेंचचे जे राज्यकर्ते होते त्यांनी त्या बाबतीत थोडं काय म्हणतात त्यांना अनुकूल भूमिका ज्यावेळी ते घेऊ लागत त्यावेळी फ्रेंच लोक हे उठाव करत आणि ती सत्ता उलथून टाकत असत. अशा पद्धतीनं फ्रान्समध्ये आपल्याला राष्ट्रवादाचा प्रभाव जो आहे तो दिसून येतो. तर तुम्ही ज्यावेळी ते घटक वाचाल त्यावेळी तुम्हाला हे लक्षात येईल. इटलीच्या बाबतीत म्हणायचं तर इटली हा जो असा एक इटली भूमध्य सागरामध्ये बेटासारखा दिसतो इटलीचा प्रदेश. तर तो जो आहे तो खूप छोटा भाग असला तरी अनेक छोट्या 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 राज्यामध्ये तो विभागलेला होता आणि ही राज्य आणि तिथले राजे जे आहेत ते एकत्र यायला आवश्यक होते आणि हे सगळी जी राज्य होती ही इटालियन भाषा बोलायची किंवा लॅटिन इटालियन भाषा ते बोलायचे आणि मग तिथल्या लोकांना मात्र तिथं एकत्र यावं असं वाटायचं आणि ते पण एकत्र येणे हे उदारवादी मूल्यांना गृहीत धरून एकत्र यायचं अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भावना निर्माण झालेली होती. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की यंग इटली नावाची संघटना जी आहे ती या जोसेफ मॅगझिन सुरू केली आणि त्यातून मग अनेक तरुणांचे संघटन झाले आणि नंतर पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसते की इटलीमध्ये सशस्त्र संघर्ष होऊन इटलीचं एकीकरण झालं. आता हे इटलीचं एकीकरण भाषेच्या आधारावर झालं आणि लोकांच्या प्रयत्नानं घडून आणलं. दुसरीकडे आपण जर्मनीचं एकीकरण ज्यावेळी बघतो त्यावेळी आपल्याला असं दिसतं की जर्मनीमध्ये पर्शिया नावाचा जो देश आहे प्रशिया नावाचा जो देश होता. जर्मनी जे आज जे आपल्याला जर्मनी दिसतं ते पूर्वी अशा पद्धतीने जर्मनी नव्हतं. तिथं छोटी 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 राज्य होती आणि त्यांचे राजे होते. या सर्व छोट्या छोट्या जर्मन वंशांचे म्हणा अगोदर जर्मन भाषिक जी लोक होती अशी छोटी छोटी राज्यामध्ये विभागलेली होती. तर या जर्मन राज्यामध्ये प्रशियाचं राज्य हे सर्वात मोठं होतं, शक्तिशाली होतं आणि मग रशियामध्ये जो बिस्मार्क नावाचा तिथला एक मुत्सद्दी होता, तिथला चान्सलर होता पर्शियाचा, त्यानं पुढाकार घेऊन या सगळ्या जर्मन जे राज्य आहेत त्यांचं
त्यांना पर्शियन साम्राज्याशी जोडून घेतलं आणि जर्मनीतली ही सगळी जर्मन भाषिक राज्य एकत्र आली की आपल्याला धोका निर्माण होईल असं रशिया, फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रिया या सगळ्या देशांना वाटत होतं. तर बिस्मार्कनं त्यांच्याशी युद्ध करून जर्मनीचं भवितव्य हे जे आहे ते सुरक्षित केलं. तर अशा पद्धतीने बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली जर्मनीचं एकीकरण झालं. आणि या तिन्ही गोष्टींच्या जर्मनीचं एकीकरण, इटलीचं एकीकरण आणि फ्रान्सच्या म्हणजे युरोपातील शक्ती म्हणून उदय जो आहे तो राष्ट्रवादाच्या भावनेच्या आधारे झालेला होता. तर त्यामुळं आपल्याला ही गोष्ट जी आहे ती समजून घेणं आवश्यक आहे. आता त्याच्यातलं दुसरं 19व्या शतकातला एक दुसरा महत्वाचा जो घटक होता तो होता साम्राज्यवादाचा उदय. तर साम्राज्यवादाचा उदय याचा अर्थ हे झालं की जशी युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली तस तसं वस्तूंचं उत्पादन वाढलं. वस्तूंचं उत्पादन वाढल्यानंतर त्याच्यात दोन दोन गोष्टींचं म्हणजे दोन फॅक्टर्स त्याच्यासाठी आता महत्वाचे ठरायला सुरुवात झाली. पहिला फॅक्टर होता की कारखान्यामध्ये उत्पादनामध्ये सातत्य ठेवायचं तर कच्च्या मालाची आवश्यकता होती. बरोबर, म्हणजे उत्पादनात कारखाने उभे केले तर ते कारखाने चालवायचे असतील तर कच्च्या मालाची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ तुम्हाला आता मी सांगतो, आता इथे साखर कारखाने लागले, साखर कारखाने लागलेले असतील तर आपल्याला ऊसाचं उत्पादन इथं व्हायला हवं. आता फक्त कच्चा माल असून उपयोग नाही, तो विकायला यायला पाहिजे. विकता यायला पाहिजे, विकायला बाजारपेठ असायला पाहिजे. तर त्या दृष्टीनं मग बाजारपेठांचा शोध सुरू झाला. आता या बाजारपेठा एक केवढा भाग आहे युरोप. जगाच्या नकाशामध्ये तुम्ही ज्या युरोपकडे बघता तर तो खूप छोटा प्रदेश आहे आणि याच प्रदेशात इतके मोठे मोठे कारखाने असल्यानंतर युरोपमध्ये तयार झालेला माल विकायचा नेमका ही एक मोठी समस्या जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे काय आहे की युरोप मधले जे देश आहेत त्यांनी जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या वसाहती निर्माण करायला सुरुवात केली. पहिल्यांदा ते जायचे त्या देशामध्ये, तिथली परमिशन घ्यायचे आणि तिथं जाऊन आपलं फॅक्टरी उघडायचे. फॅक्टरी म्हणजे एक प्रकारचं असं आपण म्हणतो की नाही गोडाऊन सारखं वगैरे भाग असायचा, तिथं ऑफिस असायचं आणि तिथं सामान देखील ठेवलं जायचं. तर अशा गोडाऊन सारखं फॅक्टरी जे आहेत ते ब्रिटिशांनी, वखारी म्हणतो आपण मराठीत त्याला, त्या वखारी स्थापन केल्या. नंतरच्या काळात हळूहळू वखारींचं भोवती संरक्षण तटबंदी उभी केली आणि नंतर हळूहळू तो शेजारचा प्रदेश जो आहे त्याच्यावर कब्जा करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने युरोपमधले जे युके म्हणजे युनायटेड किंगडम, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि युरोप हे आशियातलं जपान यांनी जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपली सत्ता जी आहे ती स्थापन केली. जसं की आपण इंग्लंडच्या साम्राज्याबद्दल सांगतो की ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नव्हता. याचा अर्थ असा की जगभरात कुठल्या तरी वसाहतीमध्ये सूर्योदय राहायचा, म्हणजे सूर्य अस्तित्वात असायचा. इतकं जगभर ब्रिटिशांची वखार जी आहे, सत्ता जी आहे ती विखुरलेली होती. म्हणजे ब्रिटिशांचं ऑस्ट्रेलियावर राज्य होतं, ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं, ब्रिटिशांचं आफ्रिकेमध्ये राज्य होतं, ब्रिटिशांचं अमेरिकेत राज्य होतं. तर या पद्धतीनं ब्रिटिश सत्तेचा विस्तार जो आहे तो साम्राज्य आहे ते जगभर पसरलेलं होतं. त्याच पद्धतीने जर्मनी देखील ज्यावेळी बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली जर्मनीचं एकीकरण झालं त्यावेळी जर्मनीने देखील आपला प्रभाव जो आहे तो वाढवायला सुरुवात केली. आणि जर्मनीच्या बाबतीत तुम्हाला लक्षात येईल की जर्मनीने साधारणपणे आफ्रिका आणि हे जे इंडो चायना आहे ना, इंडोनेशिया वगैरे हा जो भाग आहे त्या भागातल्या काही बेटांवर आपला कब्जा केला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा प्रयत्न केला. दुसरं फ्रान्सनं देखील, जसं भारतामध्ये फ्रान्सने सुरुवातीला आपली सत्ता प्रस्थापित करायचा प्रयत्न केला होता. ब्रिटिशशी त्यांची युद्ध झाली, मात्र त्यामध्ये फ्रान्सला काही यश आलं नाही, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला.
आणि त्यानंतर मग फ्रान्सनं आपलं लक्ष मग आफ्रिकेमध्ये आणि इंडो चायना जे आपण ज्याला इंडोनेशिया वगैरे म्हणतो की इंडोनेशिया, फिलिपिन्स हा जो सगळा प्रदेश आहे, तर त्या प्रदेशामध्ये फ्रान्सनं आपली सत्ता, आपली वसाहती स्थापन केल्या. अशा ज्या पद्धतीनं युरोपातल्या शक्ती ज्या होत्या त्या दुसऱ्या औद्योगिक उत्पादनांना बाजारपेठ आणि कच्चा माल आणि बाजारपेठांसाठी या ज्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली यांनी, त्याच पद्धतीनं भारत आशियामध्ये असलेल्या जपान या राष्ट्राने जपानमध्ये पण औद्योगिक क्रांती लवकर अडॉप्ट केली आणि जपानमध्ये औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि जपानने देखील हा जो चीन जो आहे चीनवर कब्जा करायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा चीनकडून त्याने मान्सूरियाचा प्रदेश जिंकून घेतला आणि नंतर चीनवर देखील हल्ले करून चीनचा प्रदेश जिंकण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता. तर अशा पद्धतीनं हा जो सगळा साम्राज्यवाद जो होता जर्मनी, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आणि जपान या देशांचा साम्राज्यवादाची वाढ जी आहे ती आपल्याला 19व्या शतकामध्ये झालेली दिसून येते. आता जसं राष्ट्रवादाचा उदय झाला त्यामुळं राष्ट्रवादी भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली. साम्राज्यवाद, औद्योगिकरण झालं, विस्तारवाद वाढला, साम्राज्यवाद वाढला. आता साम्राज्यवाद वाढला की एकमेकांच्या हितसंबंधांना बाधा आली. मग त्यातल्या आपल्या सोयीचे ज्यांच्याशी हितसंबंध आहेत अशा राष्ट्रांशी मैत्री करून त्यांच्याबरोबर करार करून अं, करार केले गेले, मैत्रीचे करार केले गेले आणि त्यामुळे काय झालं की अं, जगभर अनेक देशांचे म्हणजे अनेक देशांचे मिळून गट जे आहेत ते निर्माण झालेले आपल्याला दिसतात. आता ट्रिपल अलायन्स जो आहे म्हणजे याच्यामध्ये साधारणपणे जर्मनी, इटली, शिंदे मामा असतील त्यांच्याकडे असतील. तर जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली हा हे जे सगळे देश होते तर या देशांच्या मध्ये त्यांचे हे कसे होते देश की यांना समुद्र किनारा नव्हता. आणि इंग्लंड, फ्रान्स हे जे देश होते यांच्याकडे समुद्र किनारा होता. त्यामुळं इंग्लंड, फ्रान्स यांच्या वसाहती लवकर निर्माण झाल्या आणि हे जे देश होते त्यांच्या वसाहती अजून पण झालेल्या नव्हत्या 19व्या शतकामध्ये. तर या देशांनी देखील आपल्याला वसाहती हवेत, वसाहतीच्या स्पर्धेत उतरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते काय करायचे की युरोपमध्ये अशांतता निर्माण झाली की हे जे युरोपातले देश आहेत ते आपल्याला वसाहतीमध्ये काहीतरी वाटा देतील असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळं काही जर्मनीने देखील काही आफ्रिकेतल्या काही प्रदेशावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तर यातनं जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली अशा लोकांचा एक ट्रिपल अलायन्स जो आहे तो तयार झालेला होता. त्याच पद्धतीनं ज्यांच्याकडे वसाहती आहे आणि या ज्या शक्ती ज्या आहेत त्यांच्यापासून त्यांना धोका निर्माण झालाय अशा लोकांचा देखील एक अलायन्स आपल्याला निर्माण झालेला दिसतो. तो अलायन्स होता इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया त्यांचा. म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स हे परस्परांचे पारंपरिक रीतीने शत्रू होते. पण आता जर्मनीला नवीन वसाहती पाहिजे त्यांच्या वाट्याच्या इंग्लंड आणि फ्रान्सच्या वसाहती काढून घ्यायच्या असतील तर त्यामुळे फ्रान्स आणि इंग्लंडचं हेच संबंध एकसारखे झाले आणि यांच्यामध्ये देखील अलायन्स झालेला आपल्याला दिसून येतो. त्याला ट्रिपल एन्टाटे असं म्हटलं जातं. तर हे जे सगळं घडत होतं यातनं काय झालं की जग जे आहे ती दोन अं, परस्पर विरोधी गटांमध्ये विभागलं गेलं. ही सर्वात महत्वाची गोष्ट या अलायन्सेसमुळे झाली, या करारांच्या मुळे झाली की यांनी माझ्यावर आक्रमण केलं. एक सेकंड. हॅलो. हा बोला सर. हं. पोर्टल मध्ये फी भरता येत नाही आली.
नाही नाही, फी भरण्यासाठी म्हणताय का कशासाठी म्हणताय? ते वरुटे सरांशी बोलून घ्या की तुमचं झालं ना त्यांच्याकडे. हो ना, मग ते आता फी भरतायत नाही ते पण त्यांना सांगायला पाहिजे ना आपल्याला. असं झालंय. हा, त्यांना सांगायला पाहिजे. तर ते नाही, माझ्याकडे आता काहीच ऍक्सेस नाही असं विचार आता. हं. ते झालं की अप्रूव्ह झालंय ना तिथं. नाही नाही, ते पोर्टलच भरायचं पाहिजे सर. असं कसं? हं. बरोबर. वरुटे सरांना फोन कर, हाच आता पर्याय आहे. वरुटे सरांना फोन करा. माझं आता लेक्चर चालू आहे. माझं लेक्चर झालं की मी त्यांना फोन विचारून घेतो काय. पोर्टल चालू आहे की बंद आहे त्याचं ऑनलाईन पेमेंटचं? चालू आहे काय? सावंत सर आहेत. हो. फी वगैरे हे फॉर्म भरलाय, अप्रूव्ह झालाय. फी भरायची पाहिजे. सर आवाज येत नाहीये. हा सेकंड चालू नाही. चालू आहे म्हणतात सर. जरा सरांशी बोला. हा. सावंत सर आहेत पोवाडे. तर येतोय आवाज? हो येतोय सर आवाज आता. मला जर माझं कनेक्ट नाही झालं आवाज. हो सर येतोय. येतोय सर आवाज. हां, तर आपण जे बघत होतो की या पद्धतीनं जग जे आहे ते दोन परस्पर हितसंबंध असलेल्या गटामध्ये विभागले गेले. हां, आणि त्यामुळे काय झालं की या गटांनी एकमेकांशी करार कसे केले की समजा जर्मनीवर कुणी आक्रमण केलं तर ऑस्ट्रिया आणि इटलीनं त्याच्या मदतीला जायचं. समजा ऑस्ट्रियावर कुणी आक्रमण केलं, जर्मनी आणि इटलीने त्याच्या मदतीला जायचं. किंवा फ्रान्सवर कुणी हल्ला केला तर इंग्लंड आणि रशियाने त्याची मदत करायची. किंवा इंग्लंडवर कुणी हल्ला केला तर रशिया आणि फ्रान्सने त्याची मदत करायची. अशा पद्धतीचे जे करार निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की कुठल्या पण एका देशावर हल्ला झाला की युरोपातले या शक्तिशाली जे देश आहेत त्यांना त्या युद्धात उतरावं लागायचं. अशा पद्धतीनं हे गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. हां, तर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पुढच्या काळात विश्वयुद्ध जे पहिलं महायुद्ध झालं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हां, मग पहिल्या महायुद्धाची बॅकग्राऊंडमध्ये पण आपल्याला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राष्ट्रवादाचा उदय, या पद्धतीच्या समाज म्हणजे अलायन्सेस जे आहेत, करार जे आहेत, ज्याच्यामुळे दोन भागामध्ये गटामध्ये युरोपातले देशशक्ती विभागल्या गेल्या आणि एकमेकांशी त्यांनी आक्रमणाचं म्हणजे मैत्रीचे करार केल्यामुळं कुणावर जरी हल्ला झाला तरी त्याला त्याच्यामध्ये उतरावं लागत होतं. अशा पद्धतीची सगळी जी रचना आहे ती बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला सांगायला. तसंच या देशांचं आपण आता बॅकग्राऊंडबद्दल बोलतो. पहिलं वर्ल्ड ऑर्डर अप टू 1990. हां, म्हणजे पहिल्या महायुद्ध संपूपर्यंतच्या काळाच्या संदर्भात ही चर्चा आहे. यामध्ये बॅकग्राऊंड ऑफ वर्ल्ड वॉर 1 याबद्दल आपण बोलतो. तर त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की
जे देश आहेत युरोपातले ते या करारांच्यामुळं संधी जे होत्या, करार झाले होते, अलायन्सेस झाले होते, त्याच्यामुळे एकमेकांशी बांधले गेले होते. दुसरं की ही सर्व राष्ट्र ही युरोपाच्या बाहेर आफ्रिका, अमेरिका, आफ्रिका खंड असेल आणि आशिया खंड असेल, या खंडामध्ये एकमेकांच्या विरुद्ध साम्राज्यवादामुळे स्पर्धा करत होते साम्राज्य विस्ताराची त्यांची इतर राष्ट्रांशी स्पर्धा सातत्यानं सुरू होती. त्याच्यानंतर या देशांच्या मध्ये असं झालं होतं की या देशांनी मोठ्या प्रमाणात आपलं सैन्य उभं केलं होतं. आधुनिक शस्त्र, आधुनिक हत्यार असलेलं सैन्य जे आहे ते या राष्ट्रांनी उभं केलं होतं. तर त्यामुळं प्रचंड तणावाची परिस्थिती जी आहे ती ऑलरेडी या देशामध्ये होती. आणि देश काय करायचे की एकमेकाला नामोहरण करण्यासाठी त्या देशात चाललेल्या चळवळी असायच्या त्यांना ते फूस द्यायचे, त्यांना मदत करायचे. किंवा आता समजा की आता उदाहरण ज्या कारणामुळं पहिलं महायुद्धाची ठिणगी पडली की ते कारणाच्या संदर्भात ऑस्ट्रिया हे जे आहे, ऑस्ट्रिया हॉब्सबर्ग साम्राज्य असं त्याला म्हणलं जायचं. एक मोठं राज्य होतं युरोपमध्ये, मोठं साम्राज्य होतं. आणि त्या साम्राज्यामध्ये हा जो आत्ताचा आपण त्याला म्हणतो की नाही चेकोस्लोवाकिया हा जो देश आहे, त्याच्यानंतर कोसोवो, हे जे सगळे देश आहेत. एकच सेकंड. हॅलो, हां बोला. फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला? हां, मी 5:30 नंतर फोन करा मला. लेक्चर चालू आहे. कोवाल्डवाल्यांचा फोन आला आता. ते पोर्टलला फी भरता येत नाही, सरांशी बोलणं करून दिलं, ते आता भरतो म्हणून सांगितलं. आणि दुसरं त्याचे विषय काही ॲड करायचे, थोडे विषयाचे 100-150 विषय असतात, एक्झाम फॉर्म ॲड करायचे. बरं, ते तुम्हाला दाखवतो, नंतर तुमचं फोन दे. बरं, त्यानंतर ते ॲड करायचं. प्रत्येकाला मी दिले प्रत्येक विषय देणार आहे का? दिले काही चालू आहे. बरं, तुमचे जास्त तुमचे लोक देतो. किती आहेत? 100 विषय असतील ते बाकी ॲड झाले, बाकीचे थोडे ॲड करायला काय करा, ॲड करायचं. ॲड करायचे एक्झाम फॉर्म दाखवतो तुम्हाला. बरं दाखवल ना. दाखवतो. ठीक आहे. खरं कधी करायचं हे? मला सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम लेक्चर आहे. बघा तुम्हाला घरी 11:30 पासून. घरी घेऊन जाऊ शकता. बघा तुमची चॉईस किती आहेत खरं फॉर्म? 100 विषय उद्या कंप्लीट करायचं. बरं बरं, ठीक आहे. आणि ते ह्यांचं गायकवाड सरांशी बोलणं झालं, ते एक नाही अजून वेगळं काम चालू त्यांना मी म्हटलं की पत्र पाठवा म्हणून सांगितलं. तुम्हाला व्हॉट्सअप केलं आहे त्यांनी? हॅलो हॅलो, येतोय आवाज? आवाज येतोय? आवाज येतोय माझा? येतोय. मला तुमचा आवाज येत नाही. येतोय सर आवाज तुमचा. हा, आता एकदा कोणतरी बोला म्हणजे मला तुमचा आवाज येतो. चेक करू द्या. आवाज येतोय सर, मगाशी येत नव्हता, आता यायला लागलाय. ठीक आहे, मी बोलतो, मला तुमचा येत नाही आहे आवाज, तर मी बोलतो. ठीक आहे. तर या पद्धतीची बॅकग्राऊंड निर्माण झाली. म्हणजे जे 20व्या शतकातलं म्हणजे यापैकी साम्राज्य
साम्राज्यवादाचा उदय आणि राष्ट्रीयतेचा प्रश्न. मी तुम्हाला ऑस्ट्रिया आणि हॅब्सबर्गमधलं उदाहरण सांगत होतो. ऑस्ट्रिया हॅब्सबर्ग साम्राज्य जे आहे त्याच्यामध्ये हे खूप मोठं साम्राज्य होतं आणि त्या साम्राज्यामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय जाणीवा असलेले लोक होती. म्हणजे स्लाव वंशीयांना वाटायचं की स्लाव लोकांचं वेगळं राष्ट्र व्हावं, काही जर्मन भाषिक लोकांना वाटायचं की जर्मन भाषिकांचं वेगळं राष्ट्र व्हावं. अशा पद्धतीचे अनेक या साम्राज्यामध्ये राष्ट्र होती. तसंच तुर्कस्तान जे होतं त्याच्यामध्ये पण अनेक ग्रीक राज्य त्या काळी होती, त्यांना पण वाटायचं की आपलं सेपरेट राज्य व्हावं. तर त्या राष्ट्रवादामुळे काय झालं की तिथे अस्थिरतेचं वातावरण जे आहे त्या प्रदेशामध्ये असायचं. याचा परिणाम असा झाला की या ज्या चळवळी होत्या, राष्ट्रीय चळवळी, स्वातंत्र्याच्या चळवळी ज्या चालायच्या, त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की ऑस्ट्रिया साम्राज्याचा जो राजपुत्र होता आर्चड्यूक फर्डिनांड जो होता, त्याची त्या स्लाव वंशाच्या एका सर्बिया हे राष्ट्र मागणी करणाऱ्या स्लाव वंशी लोकांच्या एका म्हणजे कार्यकर्त्याने गोळी मारून हत्या केली. आणि मग त्याच्यानंतर ऑस्ट्रियानं लगेच अल्टिमेटम दिला की बाबा या सगळ्या लोकांना ताब्यात द्या आणि ते काही जाचकाठी सर्बियावर लादल्या, ऑस्ट्रिया कारवाई करेल असं पद्धतीने ऑस्ट्रियाने डिक्लेअर केलं. आणि मग ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला केला आणि त्यातून आपल्याला असं लक्षात येते की ते सर्बियावर हल्ला केल्यानंतर फ्रान्स आणि इंग्लंड आणि रशिया, सर्बिया हे स्लाववंशी होते आणि रशियामधले लोक देखील स्लाववंशी होते. त्यामुळं सर्बियावर हल्ला झाल्यानंतर सर्बियाच्या बाजूनं रशिया युद्धात उतरला आणि रशिया युद्धात उतरल्यामुळं ऑस्ट्रियानं रशियाच्या विरोधात युद्धाची घोषणा केली आणि जर्मनीला देखील रशियाच्या विरोधात युद्धाची घोषणा करावी लागली. त्यामुळं काय झालं की इंग्लंड आणि फ्रान्सला जर्मनी ऑस्ट्रियाच्या विरोधात युद्धाची घोषणा करावी. तसंच तुर्कस्तान जो हा देश होता हा जर्मनीच्या बाजूने होता, त्यामुळे तुर्कस्तानला देखील रशियाच्या. अशा पद्धतीनं या ऑस्ट्रियातला जो अंतर्गत संघर्ष होता त्याला जागतिक युद्धाचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालं. कारण ही जी जगभर वसाहती होत्या आणि त्या वसाहतींच्या मध्ये देखील हे सगळे संघर्ष जे आहेत ते सुरू झालेले आपल्याला. अशा पद्धतीनं हे पहिल्या महायुद्धाचं साधारण तुम्हाला बघता येईल. आता याच्यातले नेचर आणि इफेक्ट पाहू शकता. माईक बंद करा तुम्ही, कुंदन माईक बंद करा तुमचं. तर अशा पद्धतीनं हा जो म्हणजे पहिल्या महायुद्धाचं तुम्हाला हे बघता येईल. पहिल्या महायुद्धातलं दुसरं जगाचं म्हणजे नेचर अँड इफेक्ट्सबद्दल बोलतो. पहिलं महायुद्ध हे एकदम औद्योगिकीकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लढलं गेलेलं महायुद्ध होतं. म्हणजे युरोपातल्या सगळ्या महाशक्ती त्यामध्ये गुंतल्या, त्या शक्तींच्या सोबत त्यांच्या ज्या वसाहती आहेत त्या सगळ्या या युद्धात उतरल्या आणि त्यामुळे काय झालं की याचं स्वरूप खूप विस्तारलं. यामध्ये झालेली मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होती, कारण हे काही तलवारी किंवा ढाल भाले घेऊन असं लढलेलं युद्ध नव्हतं. युद्धाचे हत्यार जे आहेत ते खूप परिष्कृत झाले होते. माणसं म्हणजे जास्तीत जास्त शत्रूला जास्तीत जास्त नुकसान कसं पोचवता यावं या दृष्टीनं शस्त्रास्त्रांचा विकास त्या काळात झालेला होता. त्यामुळं मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यावेळी तोफखाना जो आहे, तोफाच्या आर्टिलरी ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, ती खूप विकसित झाली होती. त्यामुळं शहरांच्यावर बॉम्बिंग करणं, तोफखान्यातून मारा करणं अशा गोष्टी देखील या घटनामध्ये घडल्या या युरोपातल्या युद्धामध्ये. त्याचबरोबर पूर्वी कसं व्हायचं की फक्त सैन्यामध्ये युद्ध व्हायचं. आधुनिक युद्धपद्धती खूप वेगळ्या पद्धतीची झाली आणि आपल्याला असं दिसतं की शहरामध्ये देखील युद्ध लढले गेले. त्यामुळं या युद्धातून सर्वसामान्य लोकांचे देखील प्रचंड हाल झाले. त्यांची पण जीवितहानी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. आणि पहिल्या महायुद्धामध्ये मग आपल्याला असं दिसतं की जर्मनी, ऑस्ट्रिया आणि तुर्कस्तान यांचा
पराभव झाला आणि जर्मनीचं लष्करीदृष्ट्या खच्चीकरण केलं गेलं आणि तुर्कस्तानचे तुकडे करण्यात आले. तुर्कस्तानचा अनेक भाग जो आहे तो वेगळा करण्यात आला. त्याचं जे आत्ताचे सिरिया, इजिप्त वगैरे, लिबिया इथलं जे तुर्कस्तानचं साम्राज्य होतं त्याच्यापासून ते तोडून घेण्यात आला हा सगळा भाग. अशा पद्धतीनं जगाच्या नकाशावर बरेच मोठे बदल या पहिल्या महायुद्धाच्या परिणामस्वरूप झालेले दिसून येतात. दुसरीकडे पहिलं महायुद्ध सुरू असताना रशियामध्ये क्रांती झाली आणि रशियन राज्यक्रांतीमुळे तिथं आपल्याला दिसतं की तिथं साम्यवादी सरकारची स्थापना झाली, समाजवादी सरकारची स्थापना झाली आणि त्याचा देखील प्रभाव युरोपवर मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. तर या संदर्भातली चर्चा जी आहे ती आपण रशियाचा इतिहास हा जो तुमचा पेपर आहे त्या पेपरच्या बद्दल बोलताना आपण या संदर्भात चर्चा करूया. तर आता आपण पुढचं घेऊया कारण आपल्याकडे वेळ पण मर्यादितच आहे. तर दुसरा जो मॉड्यूल आहे तो वर्ल्ड बिटवीन द टू वॉर्स. म्हणजे आता पहिलं महायुद्ध संपलं, पहिलं महायुद्ध झालं, जगाची प्रचंड जीवितहानी झाली. आता या पद्धतीचं युद्ध जे आहे ते टाळावं, यापासून होणारं नुकसान टाळावं यासाठी प्रयत्न करण्यात काही लोक प्रयत्न करत होते. त्यामध्ये अमेरिकेचे वुडरो विल्सन नावाचे जे राष्ट्रपती होते, राष्ट्राध्यक्ष होते, त्यांचा पुढाकार होता. अमेरिका युद्धामध्ये नंतरच्या काळात सहभागी झालं होतं आणि दोस्त राष्ट्रांकडून म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स यांच्याकडून ते सहभागी झालं आणि जर्मनीच्या विरोधात अमेरिकेने युद्ध लढलं होतं. तर अमेरिकेनं या संदर्भात प्रयत्न करायचा, वुडरो विल्सन यांच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि यातून काय झालं की लीग ऑफ नेशन नावाची संघटना जी आहे ती उभी करण्यात आली. आता लीग ऑफ नेशन काय होतं की लीग ऑफ नेशनमध्ये हे जे असे राष्ट्रवादी जाणीवांचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या देशात जे अडकलेले काही म्हणजे राष्ट्रवादी चळवळी होत्या तर त्यांचं काय करायचं या संदर्भातल्या चर्चा किंवा दोन सत्तांमध्ये संघर्ष उद्भवला तर त्याचा चर्चेच्या माध्यमातून त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या या राष्ट्रवादाच्या माध्यमातून म्हणजे या लीग ऑफ नेशनच्या माध्यमातून करण्यात आलं. इतिहासाचं एक बोला मला ऐकून आलं थोडं जोरात. ड्युअल डिग्री करतोय, फॉर्म पाहिजे होता काल तुमच्या लेक्चरला. ऑनलाईन भरायचं असतं तो फॉर्म. ऑनलाईन नेटवरती काय सांगत नाही यांच्याकडे जाऊन त्यांनी तुम्ही मला मेसेज केला होता काल मी तुमच्या लेक्चरला बसलेले ना. मेसेज त्यात सांगितलं की मेसेज करायला सांगितलं ड्युअल डिग्रीसाठी नाही मग तेव्हा काहीतरी हे झालं असेल. तुम्ही तिथे जाऊ, संजीवनी मॅडम आहेत ना त्यांना भेटा. कोणाला? संजीवनी मॅडम. संजीवनी तिथे जाऊन भेटा त्यांना, ते सांगतील ड्युअल डिग्रीचं. कुणाचं ड्युअल डिग्री? तुमचं मागचं ॲडमिशन माझं आता तुम्ही भरला होता ना ड्युअल डिग्रीचा फॉर्म, तसंच त्यांनी भरायचं. सर आवाज येत नाही. आणि एक सर विषय काय होता? नाही मी बोलत नाही, 2 मिनिटं. एक विद्यार्थिनी आले त्यांच्याशी बोलते. सर अजून एक विषय काय होता, मी एमपीएड करते सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये आत्ता सध्या. एमपीएड मास्टर इन फिजिकल एज्युकेशन. बरं. तर मला आता इकडे पण करायचं आहे, मग मायग्रेशन परत लागणार. आत्ताच मी ट्रान्सफर केलं मायग्रेशन. तुम्ही काम करा, तुम्ही काय करा, ज्यावेळी थोडं वेळ असेल तुम्ही त्यावेळी. आता लेक्चर चालू आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तिथे लिंक आणि ते फॉर्म कसं भरायची ती माहिती पाठवून देतो तुम्ही. ठीक आहे. आता तुमचं तिथं जिथं तुमचे किती कोर्स चालू आहेत आता मला ते सांगा. कुठला? एमपीएड सुरू आहे आता माझं. बरं. आणि दुसरा कोर्स नाही कोणताच, आता फक्त MA हिस्ट्री टाकलाय आपण आपल्या विद्यापीठात. एमपीएड चालू आहे म्हणताय. मग आता MA हिस्ट्री पण चालू आहे म्हणजे 2 कोर्स झाले घेतले ना आता यावर्षी ॲडमिशन. मग काय करा, आता तिथनं TC आणायची आवश्यकता नाही. तिथं TC जमा केल्यानंतर तुम्ही तिथनं आणायची आवश्यकता नाही. आता इथं जे ॲडमिशन आहे तुमचं फर्स्ट इयरचं त्याच्यासाठी ड्युअल डिग्रीचा फॉर्म द्यायचा, एवढंच करायचं. बाकी सर त्याच्यावरती जी साईन लागणार आहे किंवा त्या कॉलेजचा शिक्का, त्यासाठी मी उद्या सकाळी निघायला लागले तिकडे बार्शीला. उद्याच करायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही एक अजून 8-10 दिवसांनी करा. पण परत जावं लागते, मी महिन्यातून एकदाच जाते. तुम्ही तिकडे गेले की तिथं सही घ्या, यांना फॉर्म भरायला सांगा किंवा तुम्ही फॉर्म भरा तिकडेच सही घ्या. तुम्हाला फायनली आणून इथं द्यायचं, शेवटचं इथं भरा. मुदत किती दिवस असते ड्युअल डिग्री? 8 दिवसात करा, 8 ते 15 दिवसात. प्रॉब्लेम आहे आता कसं आहे, महिन्यातून एकदा जाते. तर आता उद्या आम्ही निघणार आहे बार्शीला. मग
उद्या जर फॉर्म जर सबमिट पोस्टाने नाही यांना पाठवून द्या, हे जमा सेमच करतील. आहे. मग दुसरं कोणतरी असेल त्यांना द्या. सर प्रॉब्लेम तुम्हाला समजत नाहीये, आम्ही दोघी पण आठवडे म्हणजे महिन्यातून मला एकदा मान्य आहे जातोय. की हो ना. मग सही कोण घेणार तिथं असं आहे आमच्यासाठी, आणि तिथून परत पोस्टाने इकडे कोण पाठवणार, कारण आम्ही कोल्हापूरमध्येच असतो, जॉब करतो इथे. आम्ही फक्त 2-3 दिवसासाठी महिन्यातून तिकडे जातो. हो ना, मला मान्य आहे. मग उद्या जर मला आज जर मिळालं असतं ना, मी आज सगळे फिल केली असती इन्फॉर्मेशन, आणि मग उद्या पहिली घेऊन- सही त्यांची घ्यायची आहे तुम्हाला. हा मग तेच ना, मग फॉर्म तरी मला मिळाला पाहिजे ना ते. तुम्ही मेसेज करा ना मला, आता मेसेज करा व्हॉट्सअपवर, मी पाठवतो तुम्हाला लगेच मेसेज तुम्हाला. करू लगेच. हां, आणि त्यांच्याकडे जाऊन फॉर्म भरा तुम्ही. चालेल. मी तुम्हाला मला मेसेज करा असंच सांगितलं होतं ग्रुपमध्ये. नाही, मी त्यावेळी डिस्कनेक्ट झाले होते. मी काल तुमचं लेक्चर पूर्ण ऐकलं. इथं आता ते बाकी 25-30 जण आहेत, त्यांना थांबून सांगायला लागते. असं नाही होत ना. तुम्हाला लिंक पाठवलेली होती की नाही, तुम्ही ती त्यांना फॉरवर्ड करू शकता की. आहे तुझ्याकडं? चालूच आहे सगळं. करा मेसेज मला. कार्यशाळेचा पाठवला ते युट्यूबचा. सर पाठवलं तुम्हाला मेसेज. हॅलो, ड्युअल डिग्री फॉर्म. ठीक आहे, हे सगळं पाठवले. पहिली लिंक आहे, हे व्हिडिओ बघा, व्हिडिओप्रमाणे फॉर्म भरा. 51 मिनिटांनी फॉर्म कसा भरायचा ते व्हिडिओ दाखवले. ठीक आहे, प्रिंट काढा, 1000 रुपये फी भरा आणि मग जमा करा. तिथनं सही घेऊन जमा करा. ठीक आहे. थँक्यू सर. तर मी सांगत होतो की हे जे पहिल्या माहीत झाले कॉन्सिक्वेन्सेसबद्दल आपण बोलत होतो की हां, आपण लीग ऑफ नेशनबद्दल बोलत होतो. तर लीग ऑफ नेशनच्या माध्यमातून या लोकांनी प्रयत्न केला की आपल्याला जागतिक शांतता नांदावी यासाठी या राष्ट्रामध्ये होणारे जे संघर्ष आहेत किंवा संघर्षाचे जे मुद्दे आहेत त्याचा चर्चेच्या माध्यमातून सोडवणूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देशादेशातले असलेले अंतर्गत प्रश्न आहेत ते देखील चर्चेच्या माध्यमातून सुटतात का, या पद्धतीनं प्रयत्न या लीग ऑफ नेशनमध्ये केला. मात्र बऱ्याचदा काय झालं की ज्या शक्तिशाली राष्ट्र होती ती त्याला जुमानत नव्हती आणि स्वतः अमेरिका जी आहे ती या लीग ऑफ नेशनमध्ये समावेश झाली नाही. अशा अनेक कारणामुळं त्याचा खूप काही परिणाम जो आहे तो परिणामकारक ते होऊ शकला नाही. पण लीग ऑफ नेशनचं मोठं कॉन्ट्रीब्युशन हे होतं की हा जो विचार पुढं आला की अशी काहीतरी एक संस्था असावी की ज्या माध्यमातून जागतिक प्रश्नांची सोडवणूक करता येईल. तर या विचारामुळे आपल्याला असं दिसतं की लीग ऑफ नेशन हा पुढच्या काळात ज्यावेळी संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण झाली त्यावेळी त्याला मार्गदर्शक ठरलेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं एक हा पॉईंट तुम्हाला बघायचा आहे. ग्रेट डिप्रेशन म्हणजे जागतिक महामंदी झाली होती. युरोप सगळ्या अमेरिकेत पहिल्यांदा सुरू झाली. अमेरिकेमध्ये वस्तूंचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं. मात्र वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करायचं लोकांनी बंद केलं आणि वस्तू खरेदी करायचं बंद झाल्यामुळं कारखान्यांचं उत्पन्न बुडालं. कारखान्यांचं उत्पन्न बुडाल्यामुळं कारखान्यांना लोकांचा पगार देता येत नव्हता. कामगारांना पगार न मिळाल्यामुळं कामगारांना तो खर्च करता येत नव्हता, म्हणजे वस्तू खरेदी करता येत नव्हती. अशा पद्धतीनं बाजारात संपूर्णपणे मंदीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि हे खूप या काळामध्ये खूप लोकांचे रोजगार वगैरे गेले. तर त्याची जी कारणं आहेत आणि त्याचे परिणाम जे आहेत ते तुम्हाला या पॉईंटमध्ये अभ्यासायचे आहे. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो राईज ऑफ डिक्टेटरशिप इन इटली आणि जर्मनी. म्हणजे हे जे जागतिक मंदीचा काळ आला याचा फायदा जो आहे तो जगातल्या ज्या हुकुमशाही पद्धतीचे व्यक्ती होत्या त्यांना त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसतो. की इटलीमध्ये फॅसिस्ट विचारसरणीचा जो नेता होता बेनिटो मुसोलिनी याचा फायदा झाला आणि मुसोलिनीनं कामगारांना
आपल्यासोबत घेतलं आणि भांडवलदारांना देखील आपल्यासोबत घेतलं आणि त्यानुसार त्यांनी काय केलं की असं आपण कसं लोकांना मुक्ती मिळवून देऊ तर त्या पद्धतीनं आपला म्हणजे प्रसार वगैरे केला, प्रॉपगंडा केला आणि रोमची म्हणजे इटलीची सत्ता जी आहे ती ताब्यात घेतली आणि असं संपूर्ण सर्वाधिकार जे आहेत इटलीचे ते आपल्या ताब्यात त्यांनी घेतले. आता मुसोलिनीच्या विचारापासून प्रेरित झालेला अडॉल्फ हिटलर हा जर्मनीतला जो राज्यकर्ता होता, त्याने नाझी विचारसरणी म्हणजे नॅशनल सोशल डेमोक्रॅट्स ऑफ जर्मनी नॅशनल सोशलिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जर्मनी असं त्याचं नाव होतं. तर त्या नाझी, ज्याला इंग्लिश रशिया याच्यामध्ये नाझी असं त्याचं उच्चार व्हायचा, तर त्या नाझी पक्षाकडून हिटलरला नंतरच्या काळात बहुमत मिळालं जर्मनीमध्ये आणि तो हिटलर जर्मनीचा चान्सलर झाला. आणि मग हिटलरच्या माध्यमातून जूनचं मोठ्या प्रमाणात नरसंहार जो आहे तो जर्मनीमध्ये झालेला आपल्याला माहिती आहे. तर ही जी प्रोसेस आहे इटली आणि जर्मनीमध्ये डिक्टेटरशिपचा उदय होण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला पाहायला लागेल. याचसोबतच अशाच पद्धतीचा फ्रँको नावाचा एक स्पेनमध्ये राज्यकर्ता होता, तो देखील हुकुमशाही प्रवृत्तीचा होता. त्याचा देखील उदय या काळामध्ये झाला होता, ते पण आपल्याला म्हणजे माहिती असावं. आता त्याच्यातलं चौथा जो युनिट आहे तो सेकंड वर्ल्ड वॉर अँड आफ्टर, म्हणजे दुसरं महायुद्ध आणि त्याच्यानंतर काय झालं. दुसरं महायुद्धाचं स्वरूप काय होतं, म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये ज्या पद्धतीनं शस्त्रास्त्र होती त्याच्यामध्ये पहिल्या महायुद्धाचं महत्त्वाचा शोध होता की मशीन गन पहिल्या महायुद्धामध्ये वापरली गेली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये रणगाड्यांचा शोध लागला होता. तर त्या दोन गोष्टी होत्या आणि विमानं नुकतीच वापरायला सुरुवात झाली होती, पण टेहळणीसाठी ती वापरली जायची. पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आपण बघतोय की त्यावेळी विमानांचा मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव करण्यासाठी वापर सुरू झाला होता. त्याचबरोबर रणगाडे जे होते ते चांगले परिष्कृत झाले होते, चांगल्या पद्धतीनं आता त्यांचा उपयोग युद्धात करता येत होता. त्याचबरोबर तोफखाने असतील हे देखील खूप विकसित झाले होते. तर त्यामुळं दुसऱ्या महायुद्धाचं जे संहारक क्षमता जी आहे ती खूप जास्त होती दुसऱ्या महायुद्धातली. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये तुम्ही बघाल की त्यावेळी एअरफोर्स कॅरियर म्हणजे हे त्याला काय म्हणतो आपण विमानवाहून नौका ज्या आहेत त्या देखील दुसऱ्या महायुद्धात तयार झाल्या. त्यामुळं समुद्रातून जाऊन दुसऱ्या एखाद्या देशावर हल्ला करणं लांबच्या देशावर ते देखील शक्य झालं. त्यामुळे युद्धाची व्याप्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली देखील आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपण बघतोय की दुसऱ्या महायुद्धाचं अजून एक महत्त्वाचं की शेवटच्या टप्प्यामध्ये तिथं अणुबॉम्बचा वापर झाला, म्हणजे किती मोठ्या पद्धतीनं विध्वंस होऊ शकतं हे जगानं दुसऱ्या महायुद्धामध्ये पाहिलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात त्याच्या स्वरूपाच्याबद्दल बोलता येईल. दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामाच्यामध्ये आपण बघतोय की दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधल्या ज्या शक्ती होत्या, महासत्ता होत्या, त्या दुर्बळ झाल्या आणि त्या महासत्ता दुर्बळ झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की रशिया आणि अमेरिका हे दोन शक्तिस्थानं जे आहेत, दोन देश जे आहेत ते सर्वशक्तिमान झाले. आता रशियाला त्यावेळी सोव्हिएत युनियन असं म्हणायचं आणि सोव्हिएत युनियन हे समाजवादी साम्यवादी विचारांचं होतं आणि अमेरिका हे भांडवलशाही विचारांचं होतं. त्यामुळे जग जे आहे ते आणि या दोन्ही विचारसरणीच्या आधारावर या देशांनी आपला गट जो आहे तो मजबूत करायला सुरुवात केली आणि त्यामुळे काय झालं की जगाची विभागणी ही दोन गटामध्ये पुन्हा एकदा झालेलं आपल्याला दिसतं. तो रशियाच्या सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांचा गट आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रांचा गट अशा दोन भागामध्ये जगाची विभागणी झाली. आणि त्यातून आपल्याला लक्षात येते की पुढच्या काळात जे तुम्ही अभ्यासणार आहात कोल्ड वॉर, ओरिजिन ऑफ कोल्ड वॉर तर ते तुम्हाला त्यातून म्हणजे लक्षात येईल. मग त्यानंतर दुसरं आपल्याला एक की जगाची अशी विभागणी झाल्यानंतर जगामध्ये ताणतणाव पण देखील वाढला होता. या राष्ट्रामध्ये कधीही पण युद्ध होईल रशियामध्ये अशी देखील भावना होती. तर त्यामुळं लीग ऑफ नेशनप्रमाणेच युनायटेड नेशन
ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघटना याची देखील स्थापना झाली आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्याचा नंतरच्या काळात प्रयत्न सातत्यानं चालू राहिला. तो अजून पण तुम्ही आता बघत असाल पॅलेस्टाईन आणि इटलीच्या संघर्ष, पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या संघर्षामध्ये देखील संयुक्त राष्ट्र संघाकडून काहीतरी करण्याचा प्रयत्न चालू असतो. आता ते खूपच नाममात्र राहिलेले आहे, पण त्यांच्याकडून काहीतरी प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसतं. तर या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दुसऱ्या महायुद्धानंतर घडून आलेल्या दिसतात. आणि त्या शेवटचा एक पॉईंट आहे कम्युनिस्ट रिव्होल्युशन इन चायना अँड इम्पॅक्ट ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स. म्हणजे चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखाली 1949मध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली आणि नंतर मग चीननं आपल्या अंतर्गत अनेक बदल केले आणि डेंग नावाचा जो चीनचा चेअरमन होता नंतरच्या काळात, तर त्यांनी चीनमध्ये औद्योगिकीकरण झाल्यानंतर भांडवलशाही पद्धतीने उत्पादन सुरू करायचा प्रयत्न केला. म्हणजे अर्थव्यवस्था ही पूर्णपणे भांडवलशाही पद्धतीची आणि राज्यव्यवस्था ही कम्युनिस्ट पद्धतीची, असं एक काहीतरी त्यांनी एक अरेंजमेंट केली आणि त्यातून मग चीननं आपलं अंतर्गत उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की नंतरच्या काळात चीन हा एक शक्तिशाली देश म्हणून उदयाला आलेला आपल्याला दिसतो. आणि त्यातून मग चीननं देखील आपला प्रभाव क्षेत्र वाढवायचा प्रयत्न केला, हे आपल्याला दिसून येतं. तर याचा देखील तुम्हाला अभ्यास या युनिटमध्ये करायचा आहे. बोला, कुणाला काही शंका आहेत काय? काय सांगते का? बोला. काही शंका आहेत काय? ठीक आहे. तर तुमच्या काही शंका नसतील तर आपण थांबूया. मला एक दोन गोष्टी सांगायच्या होत्या की तुमच्या असाइनमेंटचे प्रश्न तुम्हाला लवकरच मिळतील. याचं रेकॉर्डिंग मी आता जे कॉन्टॅक्टशी झाले त्याचं रेकॉर्डिंग मी ग्रुपवर देईन. तिसरी गोष्ट सांगायची होती की आत्तापर्यंत आपण पुस्तकं आपली उपलब्ध होती, पण काल पुस्तकांचा स्टॉक इथला कन्झ्युमर स्टोअर्स जे आहे विद्यापीठातलं तिथला संपलेला आहे. त्यामुळे नवीन पुस्तकंही पुन्हा छपाईसाठी आपण देत आहोत. तर ती तुम्हाला एक 7-8 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुस्तकांसाठी कुणी इकडं येत असेल तर त्याला हेलपाटा होईल. त्यामुळं मी तुम्हाला साधारणपणे आत्ताच याची कल्पना देतो. ठीक आहे. तर तुम्ही स्टडी सेंटरचा सही शिक्का वगैरे घेऊन ठेवा. ज्यावेळी पुस्तकं उपलब्ध होतील त्यावेळी तुम्हाला ती घेता येतील. नाही, सातारा सेंटरला पण मिळतील, पण आता तो सेकंड इयरचा स्टॉक आता संपलेला आहे इथला. त्यांच्याकडे समजा मागच्या कॉपीज काही उपलब्ध असतील आपल्या या पेपरच्या तर त्यात घेता येतील तुम्हाला. त्यांच्याकडे एकदा चौकशी करून बघा. ओके, ठीक आहे. तर थांबूया आपण. शहाजी बोला, तुम्हाला काय विचारायचं आहे? लास्ट इयर क्वेश्चन पेपर काय असतील तर ग्रुपवरती टाका. नाही, लास्ट इयरचे नसतात क्वेश्चन पेपर. खरं आपण जे सांगितलंय ना स्वरूप मागच्या पद्धतीनेच असणार आहे. तुम्ही काय करा, प्रश्नांसाठी काय करा, आपले जे पुस्तकं दिलेत आपण PDF मध्ये त्याच्यामध्ये शेवटी प्रश्न पण दिलेले आहेत प्रत्येक युनिटला. त्याचा तुम्हाला उपयोग होतोय त्यासाठी. साधारणपणे त्याच पद्धतीचे प्रश्न असतात. ठीक आहे. ओके, थँक्यू. ठीक आहे. थांबूया आपण आजच्या दिवस. उद्या परत भेटू. चालतंय. ठीक आहे सर. काय आलं? ठीक आहे सर, थांबूया. बंद करू? ओके, हां ठीक आहे सर.
ओके.